सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत गौळवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गौळवाडी यांनी टोरेंट एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड भालीवडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, योगविषयी जागरूकता आणि शारीरिक मानसिक तंदुरुस्तीचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळी 8:30 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमासाठी टोरंट कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर PR अरुण देवतळे, असिस्टंट जनरल मॅनेजर PR किरण धर्माळे, निवृत्त SP विजय डोळस, असिस्टंट मॅनेजर PR राहुल शितपुरे, एक्झिक्युटिव्ह CSR देविका चाचड, एक्झिक्युटिव्ह CSR अजय कुराडे, IT विभागाचे एक्झिक्युटिव्ह हितेश शेखावत तसेच योग प्रशिक्षक, योगा थेरपिस्ट व आर्ट थेरपिस्ट प्राजक्ता कार्यकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मिताली महेश मुसळे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सूत्रसंचालिका सायली संतोष पंदेरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास, योगाची भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि आधुनिक जीवनातील त्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली। यानंतर योग प्रशिक्षिका प्राजक्ता कार्यकर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके करून घेतली। प्रत्येक योगासनाचा शरीर आणि मनावर होणारा सकारात्मक परिणाम त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितला। विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगासनामध्ये सहभाग घेतला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले। योगामुळे शरीर निरोगी राहते, मानसिक ताण कमी होतो, एकाग्रता वाढते, आत्मविश्वास बळकट होतो आणि जीवनशैली सकारात्मक बनते असे सांगत विद्यार्थ्यांना दररोज योग करण्याचे आवाहन करण्यात आले। विशेष बाब म्हणजे टोरेंट कंपनीच्या वतीने इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहाराची व्यवस्था करण्यात आली होती। विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी कंपनीने घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले। यावेळी बोलताना मुख्याध्यापिका मिताली मुसळे म्हणाले आहेत की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये व्यायाम आणि योगाकडे दुर्लक्ष होताना दिसले। योग ही आपल्या भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे। टोरेंट कंपनीच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले। या उपक्रमाच्या निश्चितच विद्यार्थ्यांना भविष्यात लाभ होणार आहे। योग प्रशिक्षिका प्राजक्ता कार्यकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे की गेली 10 वर्षे मी योग साधना करत असून विविध ठिकाणी योग प्रशिक्षण देत आहे। योग हा स्वतःशी जोडणारा आणि आत्मचिंतन घडवून आणणारा प्रभावी मार्ग आहे। या शिबिरामध्ये सुमारे 60 विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले। लहान वयातच योगाची सवय लागल्यास निरोगी आणि सकारात्मक पिढी घडण्यास मदत होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच टोरेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत। संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। योग, आरोग्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरलाय। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिलेला निरोगी जीवनशैलीचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला। नमस्कार, माझं नाव प्राजक्ता कार्यकर आणि मी जवळजवळ 10 वर्षापासून योग करते आणि प्रशिक्षण आता काही वर्षांपासून घेते। तर मी जोडलेली आहे शिवयोग आश्रमाबरोबर, जे पाडळी शिवसाधना आश्रम जे पाडळी राजगुरुनगरला आहे आणि त्यांच्या थ्रू बरेच सारे शिबिर असे राबवले जातात। आणि महत्त्व म्हणजे असं की आपण दिवसेंदिवस स्वतःकडे लक्ष देत नसतो आणि योगाच्या माध्यमातून आपण स्वतःशी जुडण्याचा एक प्रयास असतो। म्हणून म्हणजे मी इकडे आलेली आहे आणि लहान मुलांना याचा फायदा व्हावा, लहान मुलांना याचं महत्त्व कळावं, त्यासाठी मी इथे हे शिबिर घ्यायला आले। जवळजवळ 60 मुलांना मी योगासनं शिकवली आणि आम्ही साधे सूक्ष्म व्यायामापासून ते सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि त्यांचे ती सगळी आसनं आम्ही करून घेतली। आम्ही टोरेंट पॉवरकडून आलेलो आहोत आणि त्यांनी संधी दिली इथे हे शिबिर राबवण्यासाठी एक CSR ॲक्टिव्हिटी म्हणून।
प्रत्येक महिला आपल्याकडे दुर्लक्ष करत असते स्वतःकडे, कारण ती खूप कामांमध्ये गुरफटलेली असते, दुसऱ्यांसाठी काम करत असते, स्वतःसाठी मात्र तिच्यासाठी वेळ नसतो. आणि योगाचा 1 तास किंवा एक जरी मिनिटं जरी त्यांनी स्वतःसाठी दिला तरी ते स्वतःशी जुळल्या जातील आणि स्वतःसाठी त्यांना म्हणजे श्वास घ्यायला तो एक आपण म्हणतो ना संधी मिळते, ती संधी मिळू शकते. नमस्कार, मी सौ मिताली महेश मुसळे, वळवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथे मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आज आमच्या शाळेमध्ये टोरेंट पॉवर स्टोरेज एनर्जी सोल्युशन या भालिवडी या कंपनीतर्फे आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून योग साधना या शिबिराचं एका छोट्या सत्राचं आयोजन आमच्या प्रशालेमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यासाठी कंपनीचे काही पदाधिकारी येथे येणार आहेत. तसंच यासाठी प्राजक्ता कारेकर मॅडम या ज्या योगा थेरपिस्ट आहेत त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. विविध आसनांचे प्रकार, योगाचं महत्त्व आधी त्यांनी सांगितलं, त्यानंतर विविध आसनं त्यांच्याकडून प्रत्यक्ष मॅडमनी करवून घेतली आणि त्यांचं महत्त्व, त्या आसनांची माहिती मॅडमनी याद्वारे या सत्रामध्ये दिली. याचा निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे, कारण आत्ताच्या या धावत्या जीवनशैलीमध्ये आपण कुठेतरी व्यायामाकडे दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. तर या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्या गोष्टींचं महत्त्व, ही आपली प्राचीन परंपरा आहे परंतु त्याकडे कुठेतरी आपण दुर्लक्ष करत चाललो आहोत. तर या निमित्ताने पुन्हा एकदा या योग दिनाचे औचित्य साधून टोरेंट पॉवर स्टोरेज सोल्युशन कंपनीने हे जे एक मार्गदर्शनपर योग शिबिराचं जे आयोजन केलं ते आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायक ठरणार आहे. तर मी त्यासाठी सर्व कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि प्राजक्ता मॅडमचे मनपूर्वक आमच्या टीमतर्फे आभार मानते. धन्यवाद.